Good morning, students. We continue chapter determinant and matrices. Chapter 4 determinant and matrices. Today, in that chapter, we are going to take exercise 1 4.1. Exercise 4.1. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हे आपण सुरुवात केलं होतं. त्यामध्ये डिटर्मिनंटचे आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 हे पाहिलं होतं आपण. त्यानंतर मायनॉर अँड कोफॅक्टर ही कन्सेप्ट पाहिली होती. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 अँड मायनॉर अँड कोफॅक्टर या बेसवरती आधारित जो आहे तो एक्सरसाइज 4.1 टुडे we have to take. Now the question number 1. Question number 1 is find the value of determinant. We have to find the value of determinant. We have given determinant and we have to find the value of this. आपल्याला या सर्व डिटर्मिनंटची काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दोन 2/2 चे डिटर्मिनंट आहे, दॅट इज ऑर्डर 2 and 2 are determinant of order 3. आपण पहिला डिटर्मिनंट घेऊया. जेव्हा 2/2 डिटर्मिनंट दिला असेल त्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करताना काय करतो, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करतो. 2 into -15. सेकंड टर्म आपण मायनस घेतो आणि मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन -4 into 7. That is equal to -30. हे मायनस मायनस प्लस होईल. 4 into 7 28. That is equal to -2. या पद्धतीने आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 सोडवणार आहोत. I into I हा नंबर सारखा आहे. -2i square. I into I square मायनस किंवा 2i into -i minus 3 into 4. That is equal to 2i into I minus 2i square minus 12. हा जो I नंबर आहे हा कॉम्प्लेक्स मध्ये इमॅजिनरी नंबर आहे. I इज द इमॅजिनरी नंबर. त्याची व्हॅल्यू आपण घेतो I स्क्वेअर इक्वल टू -1. आता हे एक्झाम्पल साठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की I हा कॉम्प्लेक्स नंबर मधील इमॅजिनरी नंबर आहे आणि त्याची व्हॅल्यू घेतो I स्क्वेअर इक्वल टू -1. दॅट इज -2 into -1 -12 equal to +2 -12 equal to -10. इथे आपल्याला व्हॅल्यू ऑफ I स्क्वेअर इक्वल टू घ्यायचे -1 किंवा स्क्वेअर रूट ऑफ I इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. हे आपण डिफाइन करणार आहोत. हे आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डिफाइन करणार आहोत. इथे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की I इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 किंवा दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर इथे स्क्वेअर येईल I स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. दोन्हीचा अर्थ एकच आहे. इक्वल टू -10. आता आपण ऑर्डर 3/3 साठी सोडूया. नाउ वी टेक फॉर ऑर्डर 3/3. 3 into आला फर्स्ट रो जाऊया. जेव्हा आपल्याला मेन्शन केलं नसेल त्यावेळेस आला फर्स्ट रो सोपा आहे. यामध्ये 0 पण नाही. ते 0 असेल तर आपण एखाद्या दुसऱ्या रो नुसार किंवा कॉलम नुसार जाऊ शकतो. पण या डिटर्मिनंट मध्ये 0 नाहीये त्यामुळे आपण आला फर्स्ट रो जाऊया.
याला 3 ला मल्टिप्लिकेशनला कोणता एलिमेंट असणार आहे पहा. आपण ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन घेतो त्यावेळेस त्या 3 मध्ये असलेला ते रोचे एलिमेंट आपण काढून टाकतो, ते कॉलमचे एलिमेंट आपण काढून टाकतो. 3 या रो मध्ये आहे, या कॉलम मध्ये आहे. याचा अर्थ राहिले कुठले 1 2 3 1. दुसरी जी टर्म आहे ती आपण मायनस घेतो. तुम्हाला मी डिटर्मिनंट दिला होता, त्यामध्ये आपण काय करतो प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस या पद्धतीने आपण काय करतो. रो वाईज गेलो तरी नोटेशन येणार आहे, कॉलम वाईज गेलो तरी या पद्धतीने नोटेशन येणार आहे. आता आपण पहिल्या रो नुसार जातोय. दुसरी टर्म मायनस 4 एज इट इज. आता हे मी पहिल्या एक्झाम्पल साठी करून दाखवणार आहे. इतर एक्झाम्पल साठी तुम्ही लक्ष ठेवायचं की याच पद्धतीने आपल्याला करायचं. प्रत्येक वेळेस आपल्याला लाईन ड्रॉ करून रब करणं शक्य होणार नाही. -4 साठी काय करणार आहे, हा पहिल्याच रो मध्ये आहे आणि आपल्याला सेकंड कॉलमचे एलिमेंट, आता हे जे एलिमेंट आहेत ते आपल्याला डिलीट करायचे आणि हे जे आहेत ते आपल्याला डिलीट करायचे. राहिले कुठले 1 -2 2 1 1 -2 2 1 हे एलिमेंट सिलेक्ट राहिले. थर्ड आता आपण तिसरे काय घेणार होतो प्लस, आणि या प्लस साठी काय घ्यायचे, याला मल्टिप्लिकेशनला कुठले घेणार आहे तुम्ही, हा घ्यायचा पहा. म्हणजे तुम्हाला पहिल्या रो चे एलिमेंट 5 साठी पहिल्या रो चे एलिमेंट कॅन्सल करायचे, पहिल्या कॉलमचे एलिमेंट कॅन्सल करायचे किंवा इलिमिनेट करायचे. राहिलेले एलिमेंट 1 1 2 3 या पद्धतीने आपण काय करणार आहोत, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सोडवणार आहोत. आता पहा 3 इंटू मल्टिप्लिकेशनला 1 इंटू 1 1 हे डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 3 -6 मायनस मायनस प्लस 4 इंटू 4 ला मल्टिप्लिकेशनला 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 2 -4. हे सुद्धा तुम्हाला जर डायरेक्ट प्रॅक्टिस झाली तर तुम्ही डायरेक्ट प्लस लिहू शकता. प्लस 5 इंटू 2 इंटू 3 इंटू 1 3 -2 3 1 मायनस मायनस प्लस 6 4 into 1 plus 4 and 5 into 3 minus 2. 3 into 7 plus 4 into 5 plus 5 into 1, that is equal to 7 into 3 21. 4 into 5 plus 20 plus 5, that is equal to 46. म्हणजे या पद्धतीने आपण करू शकतो. आता जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्ही ह्या टर्म कमी करू शकता, म्हणजे तुम्हाला कमी वेळामध्ये याचे कॅल्क्युलेशन येणार आहे. वी टेक फोर्थ एक्झाम्पल. अतिशय महत्त्वाचा डिटर्मिनंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट डिटर्मिनंट. बराच वेळा तुम्हाला 12वीच्या क्वेश्चन मध्ये या टाइपचं एक्झाम्पल आहे. 12वीला जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे त्यामध्ये 3 मार्काला या पद्धतीचा क्वेश्चन असतोच. त्यामुळे वेक्टर मध्ये सुद्धा तुम्हाला डिटर्मिनंट सोडवायचा आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये फक्त आपल्याला इव्हॅल्युएट करायचा आहे. हा डिटर्मिनंट तुम्ही 12वीला पुन्हा पाहणार आहात. मेथड तीच a इंटू, आता आपण लाईन ड्रॉ करणार नाही. आता फक्त डोक्यामध्ये ठेवायचं की हे कॅन्सल करायचं, हे कॅन्सल करायचे. नाउ द BF and FC, सेकंड टर्म इज द मायनस h इंटू h साठी काय करायचं, हे कॅन्सल करायचंय. ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये HF GC and for third हे अलॉंग आपण फर्स्ट रो, जर आपल्याला मेन्शन केलं नसेल की कुठल्या रोने सोडवा तर आपण अलॉंग फर्स्ट रो सोडवणार आहोत. थर्ड G
जी साठी आपण हा कॉलम कॅन्सल करणार आणि हा रो कॅन्सल करणार. HB GF इक्वल टू A इंटू BC माइनस F स्क्वेअर H इंटू CH. आपण इन्क्रीजिंग ऑर्डर लेटर्स जे आहेत इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहिणार आहोत. and FG G into FH minus BG A into BC ABC minus AF square minus CH square minus FGH प्लस हे जे मायनस मायनस आहे हे प्लस होईल. FGH and minus BG square ABC minus AF square minus CH square यांची दोन्हींची बेरीज 2 times FGH and minus BG square. Now ABC आपले उत्तर आलेले आहे. फक्त आपण अरेंजमेंट करतोय. ही टर्म पहिल्यांदा नंतर प्लस ची ABC प्लस 2FGH माइनस AF स्क्वेअर माइनस BG स्क्वेअर अँड माइनस CH स्क्वेअर. ह्याच टर्म्स आहेत ज्या आपण इथे ऍडजस्ट केलेल्या आहेत. हियर वी हॅव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम एक्सरसाइज 4.1. Write down in your notebook. Now we take the question number 2. Question number 2 is find the value of x. या ठिकाणी तुम्हाला x चा व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. डिटर्मिनंट तर इव्हॅल्युएट करायचंय, पण तुम्हाला राईट हँडला इक्वल टू दिलेला आहे. म्हणजे जी काही व्हॅल्यू येणार आहे त्याला इक्वल टू घेऊन तुम्हाला x जो अननोन आहे तो फाइंड आउट करायचा आहे. वी हॅव टू फाइंड x अननोन फ्रॉम दिस इक्वेशन. डिटर्मिनंट आपण नेहमी सारखं सोडवणार आहोत, त्यात काही चेंज करणार नाही. आपल्याला फक्त इव्हॅल्युएट डिटर्मिनंट अँड मायनर कोफॅक्टर एवढाच टॉपिक आहे. त्यावरतीच हा पूर्ण एक्सरसाइज आहे. सोल्युशन जो काही डिटर्मिनंट आहे ऍज इट इज आपण लिहून घेणार आहोत. आणि या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार. ज्या पद्धतीने डिटर्मिनंट सोडवतोच तीच मेथड आपल्याला यूज करायची आहे. x स्क्वेअर मायनस x प्लस 1 इंटू x प्लस 1 मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन x प्लस 1 इंटू x प्लस 1 इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वल टू 0 दिलेलं आहे. x प्लस 1 आपण कॉमन घेऊ शकतो. ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर मायनस x प्लस 1 ही व्हॅल्यू शिल्लक राहील and इथे शिल्लक राहील x प्लस 1 इक्वल टू 0. आपण x प्लस 1 जो सेम व्हॅल्यू आहे ती आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतली. x प्लस 1 इंटू हे जी ब्रॅकेट आहे ही आपण ब्रॅकेट ओपन करूया. x स्क्वेअर मायनस x प्लस 1 मायनस x मायनस 1 इक्वल टू 0. इकडे चेंज होणार नाही, इकडे चेंज होईल मायनस x आणि हे मायनस होणार आहे. x प्लस 1 इंटू x स्क्वेअर ची एकच टर्म आहे, x ची दोन टर्म आहेत, दॅट इज मायनस 2x अँड प्लस 1 इक्वल टू 0. हे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन
ज्याचं मल्टिप्लिकेशन +1 आहे आणि ऍडिशन -1. मल्टिप्लिकेशन काय आहे प्लस, इथे मल्टिप्लिकेशन -1, हा +1 -1 कॅन्सल होईल. +1 -1 काय होईल कॅन्सल होईल. x² - 2x x + 1 इंटू, यातून आपण काय करू शकतो x कॉमन घेऊ शकतो. x कॉमन घेतला, x - 2 फक्त शिल्लक राहिला. x जर आपण कॉमन घेतला तर फक्त x - 2 शिल्लक राहील. या तीन यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. या तीन यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. दॅट इज x = 0 and x + 1 = 0 and x - 2 = 0. That is x = 0, x = -1 and x = +2. ह्या झाल्या त्या x च्या रिक्वायर्ड व्हॅल्यू. आपल्याला जी x ची व्हॅल्यू हवी होती, या पद्धतीने आपण डिटरमिनंटचा यूज करून या व्हॅल्यू काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. वी टेक द सेकंड एक्झाम्पल. याच पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत. मेथड तीच, x इंटू, आता इथे इक्वल टू लिहायचं नाही कारण की इथे एक इक्वल टू नोटेशन आहे आपल्याकडे, त्यामुळे आपण या बाजूला इक्वल टू नोटेशन घेणार नाही. x इंटू, x ला मल्टिप्लिकेशनला 1 - 3 - 4 5, सेकंड -1 ऍज इट इज. ही टर्म मायनस असते, इथला प्लस असो किंवा मायनस असो त्याचा इफेक्ट इथे नाही आहे. तो नंबर आपण इथे लिहिणार आणि याला मल्टिप्लिकेशनला या पद्धतीने आपण जर तयारी केली 2x - 3 3 5 and +2, तर आपले एक्झाम्पल सहज सॉल्व्ह होणार आहे. 2 साठी काय करणार, हा डिलीट करणार, हा डिलीट करणार. 2x 1 3 - 4. कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करा. नजर चुकीने आपल्याला येत असून सुद्धा हे कॅल्क्युलेशन चुकू शकतं. इक्वल टू 29. x इंटू 5 into 1 5, 4 into -3, second term is minus, 4 into minus it is plus 12, minus plus 1 into 10x, second term is minus 9, plus 2 into, it is minus 8x and 3 into 1 3, equal to 29. X into 5 minus 12, that is -7, plus 10 minus 1 into, it is minus plus 9, plus 9 19, प्लस 2 into, इथे 8x आणि यांची आपण बेरीज करू शकत नाही, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घ्या. -16x - 6 equal to 29. 5 into x, हा इथे आपल्याला 10x लिहावा लागेल. (10x) and plus 9 minus 16x minus 6 equal to 29. Minus 7x plus 10x plus 9 minus 16x minus 6 equal to 29. ज्या काही x च्या टर्म आहेत त्या सर्वांची एकत्र व्हॅल्यू ऍडिशन घ्या आणि ज्या कॉन्स्टंटच्या टर्म आहेत ज्यामध्ये x नाही त्या एकत्र घ्या. -7x plus 10x minus 16x
-7x इथे किती राहिले +3x and इथे जर आपण ऍड केले तर इट इज -13x -7x +10x -16x ज्या x आहे त्या टर्म आपण एकत्र घेतल्या आणि कॉन्स्टंट जे आहेत त्या टर्म आपण एकत्र घेतल्या. आता यांची बेरीज किती झाली -16 -7 -23 प्लस ऍड केले तर इट इज -13x प्लस 9 - 6 it is 3 29. We can 3 subtract from 29. -13x equal to 29 - 3. 13x equal to 26 आणि हा x 13 इकडे डिवाइडला नेला तर x equal to -2. अशा पद्धतीने आपण हा डिटर्मिनंट काय करणार आहोत सोडून we can find the value of unknown variable x by using definition of determinant or expansion of determinant. Write down we take question number 3. Question number 3 is that find x and y if लेफ्ट साइडला तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे, राइट साइडला तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्यावरतून वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ x अँड y. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला फक्त x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आता आपल्याला x अँड y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x + iy हा तुम्हाला नवीन असेल, याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. हे आपण सर्व कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पाहणार आहोत. या एक्झाम्पल साठी जे आपल्याला हवा आहे ते आपण एक्सप्लेन करूया. वेअर i² इक्वल टू -1. i जो आहे हा इमॅजिनरी नंबर आहे. इमॅजिनरी नंबर आहे. इमॅजिनरी नंबर मध्ये आपण i ची व्हॅल्यू घेतो. i इक्वल टू √(-1). ही झाली i ची व्हॅल्यू. i इक्वल टू √(-1). दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. i² इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. i² इक्वल टू -1. i³ जर त्याचा क्यूब केला दॅट इज i³ इक्वल टू i² इंटू i. यांची बेरीज जर केली तर इंडेक्स 3. i² ची व्हॅल्यू -1 इंटू i दॅट इज -i and i⁴ equal to i² इंटू i² आणि i² ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -1 इंटू -1 इक्वल टू +1. हे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डिटेल मध्ये पाहायचं आहे. हे आता या एक्झाम्पल साठी तुम्हाला ह्या व्हॅल्यूज या एक्झाम्पल मध्ये काय करायचे पुट करायचे आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आपल्याला हा डिटर्मिनंट दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन लिहून झाला का या खाली काय करायचं इथून सुरुवात करायची. नव्याने सुरुवात करायची आहे. मी इथंच रब करतो. where i² equal to -1. 4i इंटू मल्टिप्लिकेशन ला काय असणार आहे 4i इंटू. आता या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस डिटर्मिनंट लिहायची गरज नाही. आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. 3i इंटू i 3i² इंटू i 3i³ माइनस सेकंड टर्म -3 इंटू 4 -12 6
सेकंड टर्म आपण मायनस घेतो, आय क्यूब I into 1 I, 5 into 4 minus 20 plus 2I, 3 into 1 minus 3 and 5 into 3 minus 15I square equal to x plus IY इक्वल टू x प्लस आय वाय. आपण इथे सुद्धा ह्या व्हॅल्यू पुट केले तर आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. आपण व्हॅल्यू पुट करूया 4 into I. इथे व्हॅल्यू पुट केल्या किंवा एक नंतर पुट केलं तरी कॅल्क्युलेशन तेच येणार आहे. आपण पुढच्या स्टेपला व्हॅल्यू पुट करू. 4I into 3I 12I raised to 4 मायनस मायनस प्लस होईल. 4 into plus 14 plus 12 plus 48I plus plus minus minus plus होईल plus 12 into 4 plus 40I minus I into I raised to 4 minus minus plus 20I cube minus 6 2 into 3 6 6I and minus 2 into 15 30 I into I cube x plus IY. या पद्धतीने काय केलं आपण प्रॉपर मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आता ज्या ह्या व्हॅल्यू आहेत ह्या आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डिटेल मध्ये माहिती होणार आहे. या व्हॅल्यू आपण पुट करूया. I raised to 4 1 plus 48I raised to 4 1 plus 20 into I cube minus I minus 6I 30 into I cube that is minus I equal to x plus I y. 12 plus 48I minus 1 minus 20I minus 6I minus minus plus 30I. 12 minus 1 12 minus 1 एवढी एकच टर्म या ठिकाणी सिलेक्ट राहिलेली आहे. आणि पुढे प्लस 48I minus 20I minus 6I plus 30I. ज्या I च्या टर्म आहेत ह्या आपण चार टर्म एकत्र घेतल्या आणि ज्या कॉन्स्टंटच्या टर्म आहेत ह्या आपण एकत्र घेतल्या इक्वल टू x plus IY. 12 minus 1 11 plus 48 minus 20 minus 6 plus 30. आपण ह्या दोन्हींची बेरीज करू. minus 20 minus 6 minus 26 आणि इथे प्लस 30I minus 26 plus 30. फक्त इथे प्लस 4 सिलेक्ट राहिले. प्लस 4 प्लस 48 52I इक्वल टू x प्लस IY. आणि कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक कन्सेप्ट आहे की असे जर दोन नंबर इक्वल असतील तर ही व्हॅल्यू या व्हॅल्यू बरोबर इक्वल असते आणि ही व्हॅल्यू या व्हॅल्यू बरोबर इक्वल असते. ही I ची व्हॅल्यू आहे ती I च्या व्हॅल्यू बरोबर इक्वल आहे कारण की इथे इक्वल नोटेशन आहे आणि जो हा नंबर आहे तो या नंबर बरोबर इक्वल आहे. याला आपण म्हणतो रियल पार्ट इक्वल विथ रियल अँड इमॅजिनरी पार्ट इक्वल विथ इमॅजिनरी पार्ट. हे कॉम्प्लेक्स नंबर मधील डेफिनेशन आहे. या पद्धतीने आपण बाय
equality of complex number x equal to 11 and y equal to 52. x equal to 11 and y equal to 52. याची डेफिनेशन थोडक्यात सांगतो. x प्लस आय वाय इक्वल टू ए प्लस बी आय असा असेल तर x इक्वल टू आपण a घेतो आणि y इक्वल टू b घेतो. ही कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन आहे. हीच डेफिनेशन आपण इथं यूज केली. x इक्वल टू 11 and y इक्वल टू 52. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला we have to find minor and cofactor of the elements. We have to find minor and cofactor of the elements of the determinant. दिलेल्या डिटर्मिनंटचे तुम्हाला मायनर अँड कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. अतिशय सोपा आहे. फक्त तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचे, कोफॅक्टर. 9 एलिमेंट्स we have to find 9 minor and 9 cofactor. हीच मेथड आपल्याला काय करायचंय, परत परत रिपीट करायची आहे. सोल्युशन मध्ये आपण डिटर्मिनंट डी पुन्हा लिहिणार इक्वल टू a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 a33. आपण हा डिटर्मिनंट काय करणार, कंपेअर करणार. क्वेश्चन लिहून झाल्यानंतर हे सोल्युशन या पद्धतीने लिहा. सोल्युशन d इक्वल टू दिस डिटर्मिनंट. आणि मग यामध्ये तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचं आहे. मायनर दॅट इज m11. पहिल्या एलिमेंटचा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचं आहे. a11 चा मायनर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, समजा आपल्याला या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचं आहे तर आपण पहिला रो इलिमिनेट करतो, पहिला कॉलम इलिमिनेट करतो, राहिलेले हे एलिमेंट. या ठिकाणी काय आहे 2 - 1 7 2. याचे कॅल्क्युलेशन 4 7 into -1 that is +7. ही जर मायनस आलं तर आपण इथे प्लस लिहितो कारण दुसरी टर्म आपण वजा करतो. इक्वल टू 11. C11 इक्वल टू -1 रेज टू 1 + 1. आपला फॉर्म्युला काय आहे की या दोन्हींची बेरीज करायची. 1 + 1 -1 into m11. हा कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे. कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला ऑफ Cij इक्वल टू -1 रेज टू I + j into Mij. आता या ठिकाणी I आणि j च्या व्हॅल्यू 1 1 आहे, त्या आपण या ठिकाणी पुट केल्या. -1 स्क्वेअर m11 इक्वल टू 11 इक्वल टू 1 into 11. जर I आणि j च्या व्हॅल्यू सारख्याच असतील तर त्यांचे मायनर अँड कोफॅक्टरच्या व्हॅल्यू सुद्धा काय येतात, सारख्याच येतात. हे आपण थेअरी मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. आणि ह्या जर दोन्हींची बेरीज ऑड झाली, द समेशन ऑफ I अँड j ऑड आली तर मायनरच्या हे जर 11 असतं तर हे -11 आलं असतं. हा चेंज होतो, बाकी व्हॅल्यू सारखेच राहतात मायनर आणि कोफॅक्टरच्या, फक्त साइन मध्ये चेंज होतो. m12 फाइंड आउट करू आपण. m2 साठी काय करणार आहे, m2 म्हणजे हा एलिमेंट. म्हणजे आपल्याला काय करायचंय, फर्स्ट रो सेकंड कॉलम यांचे एलिमेंट, जे एलिमेंट आहे ते डिलीट करायचे. राहिले एलिमेंट कुठले आहेत, हे 1 - 1 5 2 2 into 1 2 and +5 equal to
7. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला येतंय, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. आता आपण काय केलं, 1 × 2 2 अँड हे सेकंड जे मायनस असते, हे जर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मायनस आलं तर आपण इथे प्लस लिहिणार आणि प्लस आलं तर मायनस लिहिणार. कोफॅक्टर काय येणार आहे, C12 इक्वल टू -1 + 2 या दोन्हींची बेरीज M12 इक्वल टू, हा नंबर ऑड आहे, 1 + 2 इज -1/3, ऑड नंबर आला मायनस, इवन आला प्लस. M12 ची मल्टिप्लिकेशन 7, -1 × 7 इक्वल टू -7. या दोन्हींची बेरीज जर ऑड असेल तर याच्या अपोजिट साइन चेंज करून आन्सर येतं. आन्सर तेच आहे 7, इथे पण 7 आहे, फक्त साइन चेंज आहे. या पद्धतीने मी तुम्हाला M11 M22 व्हॅल्यू काढून दिलेले आहेत. आता तुम्हाला उरलेले M हे सर्वच हे तुम्हाला दोनच काढून दिलेले आहेत. आता तुम्हाला M13 काढायचा, M21 काढायचा, M22, M23, M31, M32, M33 आणि त्याचेच कोफॅक्टर काढायचे. आता तुम्ही कॅल्क्युलेशन कुठले करणार आहे, M13 चे कॅल्क्युलेशन करायचं. M21 इक्वल टू M22, M23, M31, M32 यासाठी तुम्ही कोफॅक्टर करणार C13, C21, C22, C23, C31 and C32. एक आणखी राहिलेला आहे M33, C33. असे तुम्ही उरलेले सर्व मायनॉर अँड कोफॅक्टर या पद्धतीने फाइंड आउट करणार आहात. दिस इज एक्सरसाइज फॉर स्टुडंट. हे विद्यार्थ्यांसाठी एक्सरसाइज आहे. याच पद्धतीने तुम्हाला मायनॉर अँड कोफॅक्टर हे राहिलेल्या एलिमेंटचे काढायचे आहेत. We take next question.